त्यामध्ये आता आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ सपोर्ट स्टडी करायचे, बरोबर. तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स पडतात तुमचे सपोर्टचे. फर्स्ट असणारे रोलर सपोर्ट, त्याच्यानंतर सेकंड असणारे हिंज सपोर्ट आणि थर्ड असणारे फिक्स सपोर्ट, बरोबर. तर आता रोलर सपोर्ट आपण कशाला म्हणतो, किंवा कुठल्याही सपोर्टला जो काही रिॲक्शन कंपोनंट तुमचा जनरेट होतो तो कसा असतो, तुमचा नॉर्मल टू दी कॉन्टॅक्ट सरफेस. जो काही कॉन्टॅक्ट सरफेस असणार त्याला नॉर्मल डायरेक्शन्समध्ये तुमचा रिॲक्शन कंपोनंट जनरेट होतो. तर आता रोलर सपोर्ट तुम्ही कसा रिप्रेझेंट करता, ट्रायंगल, त्याच्यानंतर 2 सर्कल आणि खाली शेडेड पोर्शन, याला काय म्हणणार आहे तुम्ही, रोलर सपोर्ट, बरोबर. म्हणजे आता हा तुमचा रोलर सपोर्ट आहे, त्याच्यानंतर हा तुमचा कॉन्टॅक्ट सरफेस आहे. तर त्याला रिॲक्शन कंपोनंट कसा जनरेट होणार आहे तुमचा, नॉर्मल, म्हणजे पूर्ण एक्झॅक्टली काय असणार आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल इथे काय होईल तुमचा क्रिएट होईल, बरोबर. आता सपोज हा तुमचा होता हॉरिझॉन्टल, इथं सपोज जर बघितलं तर तुम्ही हा जो काही सपोर्ट आहे तो कसा आहे तुमचा इन्क्लाइन पोझिशनमध्ये, बरोबर. त्याच्यामुळे जो काही रिॲक्शन काय तुमचा जो काही रिॲक्शन कंपोनंट तो पण कसा होईल तुमचा इन्क्लाइंड फॉर्ममध्ये काय होईल क्रिएट होईल, जेणेकरून कॉन्टॅक्ट सरफेस आणि रिॲक्शन कंपोनंटमधला जो काही अँगल असेल तो एक्झॅक्टली 90 डिग्री काय होईल तुमचा मॅच केला जाईल, बरोबर. आता जो काही रोलर सपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये हा जो काही सपोर्ट आहे, बरोबर, तो कसा तुम्ही व्हर्टिकल डायरेक्शन्समध्ये ॲप्लाय केला आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय केलं आहे, जो काही सपोर्ट असणार आहे तो फक्त काय होऊ शकत नाही तुमचा व्हर्टिकली काय होऊ शकत नाही, मूवमेंट होऊ शकत नाही, बरोबर. पण हा इथं तुम्ही रोलर सपोर्ट प्रोव्हाइड केल्यामुळं हा सपोर्ट काय होऊ शकतो तुमचा हॉरिझॉन्टली स्लाईड होऊ शकतो, बरोबर. म्हणजे रिस्ट्रिक्शन कुठे आहे तुमचं फक्त व्हर्टिकल डायरेक्शन्सला, बरोबर. त्याच्यानंतर आता सेकंड जर बघितलं तुम्ही हिंज सपोर्ट, बरोबर. तर आपण हिंज सपोर्ट कशाला म्हणतो, रिस्ट्रिक्शन टू मूव्ह इन एक्स अँड वाय डिरेक्शन, दॅट इज टू रिॲक्शन कंपोनंट आर एक्स अँड आर वाय आर जनरेटर. आता जो काही हिंज सपोर्ट आहे त्याचं नोटेशन कसं असं एक ट्रायंगल, त्याच्यानंतर असा शेडेड, बरोबर. त्याला काय म्हणणार आहे तुम्ही हिंज सपोर्ट. इथं जर तुम्ही बघितलं तर इन्क्लाइंड हा हिंज सपोर्ट होता, त्याच्यानंतर इथं काय तुमचा हॉरिझॉन्टल हिंज सपोर्ट आहे, बरोबर. म्हणजे हिंज सपोर्टला काय असणार आहे तुम्ही इथं तो पर्टिक्युलर सपोर्ट काय केला आहे फिक्स केला आहे, बरोबर. त्याच्यामुळे तो काय होणार नाही तुमचा स्लाईड पण होणार नाही आणि व्हर्टिकली पण काय होणार नाही मूव्ह होणार नाही, बरोबर. त्याच्यामुळे तिथं काय होतात बोथ साईडने काय येतात तुमचे रिस्ट्रिक्शन असतात आर एक्स आणि आर वाय पोझिशन. त्याच्यामुळे तिथं 2 रिॲक्शन कंपोनंट काय होतात तुमचे जनरेट होतात आर एक्स आणि आर वाय. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे तुमचा फिक्स सपोर्ट. आता फिक्स सपोर्टचं जे काही नोटेशन आहे तर ते कसं रिप्रेझेंट केलं जातं, फिक्स सपोर्ट्स, बरोबर, ए आणि बी पॉईंट, बरोबर. आता याच्यामध्ये जर बघितलं तर फिक्स सपोर्टला तुम्ही इथं काय केलं आहे फिक्स केलं आहे, म्हणजे तो काय होऊ शकत नाही हॉरिझॉन्टली पण मूव्ह होऊ शकत नाही, व्हर्टिकली पण मूव्ह होऊ शकत नाही, आणि जो काय असणार रोटेशन असणार ते रोटेशन पण त्याच्यावर काय होऊ शकत नाही क्रिएट होऊ शकत नाही, कारण हा पॉईंट काय तुमचा फिक्स आहे, बरोबर. फिक्स सपोर्ट्स हॅज रिस्ट्रिक्शन टू मूव्ह इन एक्स अँड वाय डिरेक्शन ॲज वेल ॲज रोटेशन अबाउट दॅट पॉईंट. म्हणजे एक्स आणि वाय डायरेक्शन्सला पण रिस्ट्रिक्शन आहेत आणि त्याच्यानंतर रोटेशन पण त्या पॉईंटला रिस्ट्रिक्ट केलं आहे, बरोबर. त्याच्यामुळे 3 रिॲक्शन कंपोनंट दॅट इज व्ही एच ए अँड मोमेंट ॲट पॉईंट ए आर क्रिएटेड. म्हणजे इथं 3 रिॲक्शन कंपोनंट जनरेट होतात. एक असणार तुमचा हॉरिझॉन्टल फोर्स, एक असणारे व्हर्टिकल फोर्स आणि सेकंड असणारे तुमचा मुवमेंट ॲट दॅट पॉईंट, बरोबर. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ दी लोडिंग. आता मॅक्झिमम टाईम ज्यावेळी प्रॉब्लेम्स सांगितले जातात त्याच्यावर काय असणार तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम, त्याच्यावर UDL सांगितलं जाईल, पॉईंट लोड सांगितलं जाईल किंवा UVL सांगितलं जाईल, बरोबर. तर आता ही जी काही टाईप्स ऑफ लोडिंग हे कसे अप्लाय होतात बीम्सवर, बरोबर. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे तुमचा कॉन्सन्ट्रेटेड ऑरती पॉईंट लोड, बरोबर. आता कॉन्सन्ट्रेटेड ऑरती पॉईंट लोड आपण कशाला म्हणतो, किंवा त्याच्या नावातच सांगितलं आहे पॉईंट लोड म्हणजे हा काय असणार एका पर्टिक्युलर पॉईंटला अप्लाय होणार आहे, बरोबर. ॲक्टेड ॲट ए पॉईंट, बरोबर. म्हणजे आता सपोज इथं तुमचा एक पर्टिक्युलर बीम आहे ए बी आणि सी, बरोबर. ए पॉईंट बी पॉईंट आणि सी पॉईंट, इथे ए आणि बी आणि सी, तर या ए आणि सीला काय तुमचे सपोर्ट्स आहेत, बरोबर. आणि बी पॉईंटला जर तुम्ही बघितलं तर इथं W किलो तुमचा फोर्स काय झाला आहे त्याच्यावर अप्लाय केला आहे, बरोबर. म्हणजे हा काय तुमचा एक पॉईंट लोड ॲट अ पॉईंट बी, बरोबर. बी पॉईंटवर तो काय होतो अप्लाय होतो. आता त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे तुमचा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे काय असणार आहे, हा जो काही लोडची इंटेन्सिटी असणार आहे तर ती काय होते युनिफॉर्मली स्प्रेड ओव्हर दी एंटायर बीम सेक्शन. म्हणजे जो काही बीमची जी काही लेंथ दिली असेल तुम्हाला तर त्या ओव्हरऑल लेंथवरती काय होणार आहे स्प्रेड होणार आहे, बरोबर. आता UDL तुम्ही कसा रिप्रेझेंट करता, UDL सपोज हा जर बीम असेल तुमचा तर तुम्ही असा त्याला रिप्रेझेंट करता. त्याची जी काही इंटेन्सिटी असणार आहे तर ती असणार आहे तुमची सपोज किलोन्यूटन पर मीटर ऑर दी न्यूटन पर मीटर. म्हणजे किलोन्यूटन पर मीटरमध्ये तुम्ही एक्सप्रेस करता
किंवा न्यूटन पर मीटरमध्ये तुम्ही एक्सप्रेस करता. आता त्याचा इक्विव्हॅलंट पॉईंट लोड जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर इक्विव्हॅलंट पॉईंट लोड आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहे, लोड इंटेन्सिटी इंटू लेंथ. जी काही लोडची इंटेन्सिटी इंटू ती जी काही लेंथ असणार आहे बीमची, तर त्या लेंथला आपण काय करणार, त्याला मल्टिप्लाय करणार. इज इक्वल टू सपोज डब्ल्यू किलो न्यूटन पर मीटर असेल तर डब्ल्यू इंटू एल ही झाली त्याची इक्विव्हॅलंट पॉईंट लोड. आणि तो इक्विव्हॅलंट पॉईंट लोड तुमचा कुठे ॲक्ट होणार आहे, जो काही बीम सेक्शनचा जो काही सी जी असणार आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे तो असेल तुमचा L/2. बरोबर, म्हणजे सी जी इज इक्वल टू L/2. आता त्यानंतर थर्ड आहे तुमचा युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. बरोबर, आता युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड किंवा त्यालाच म्हटलं तर तुमचा UVL. म्हणजे काय होतं, जी काही लोडची इंटेन्सिटी असणार आहे तर ती काय होते तुमची आयदर इन्क्रीज ऑर दी डिक्रीज ॲट ए कॉन्स्टंट रेट. म्हणजे एका कॉन्स्टंट रेटने तुमची लोडची इंटेन्सिटी आयदर तुमची इन्क्रीज होत असते किंवा डिक्रीज होते. इथं जर बघितलं तर पॉईंट सपोज ए आणि बी, तर या बोथ पॉईंट्समध्ये इथं तुमची लोडची इंटेन्सिटी 0 होती, इथं गेल्यानंतर काय झाली तुमची बी पॉईंटला W किलो न्यूटन झाली. बरोबर, म्हणजे काय होती, लोड इंटेन्सिटी इन्क्रीज होत गेली. आता त्याच डायरेक्शन्समध्ये किंवा कॉन्व्हर्स जर त्याचा बघितला तर सपोज हा तुमचा ए पॉईंट आहे, त्याच्यानंतर बी पॉईंट आहे. बरोबर, सपोज जर तुमची इथे लोड इंटेन्सिटी होती W आणि त्याच्यानंतर या पॉईंटला गेल्यानंतर काय झाली तुमची 0 झाली, म्हणजे काय झाली इकडं डिक्रीज होत गेली. बरोबर, लोड इंटेन्सिटी. आता त्याचा इक्विव्हॅलंट पॉईंट लोड तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार आहे, इंटेन्सिटी इंटू लेंथ. जी काही लोड इंटेन्सिटी असेल इंटू लेंथ. आता इंटेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करणार, सपोज या सेक्शनसाठी आपण जर स्टडी केलं तर हा पॉईंट काय ए, त्याच्यानंतर हा पॉईंट काय तुमचा बी. बरोबर, म्हणजे ए पॉईंटला इथं काय होता तुमचा लोड 0 होता. बरोबर, 0 प्लस या पॉईंटला गेल्यानंतर काय तुमचा W डिवाइड बाय 2, म्हणजे 0 प्लस W, या दोन्हींचं काय घेणार आपण मीन घेणार आणि इंटू जी काही सेक्शनची किंवा बीमची जी काही लेंथ असणार आहे त्याने आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे इथं आलं तुमचं WL/2. बरोबर, आता हा जो काही WL/2 जो काही पॉईंट लोड आला आहे तो कुठे ॲक्ट होईल तुमचा, तर जिथं तुमचा राईट अँगल फॉर्म होतो तर त्याच्यापासून तुमचं डिस्टन्स असतं L/3 आणि इकडनं डिस्टन्स असतं तुमचं टॉईस L/3. म्हणजे इकडून L/3 डिस्टन्सवर तो लोड ॲप्लाय होईल आणि इकडनं 2L/3 डिस्टन्सवर L/3 प्लस 2L/3 इज इक्वल टू होईल 3L/3, म्हणजे टोटल होईल तुमचं L. ठीक आहे.